जर तुम्ही शनीच्या कोपाचा सामना करत असाल किंवा पैशाच्या कमतरतेमुळे त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही पुढीलपैकी कोणताही एक उपाय किंवा युक्त्या वापरून पाहू शकता. या युक्त्या आणि उपाय पद्धतशीरपणे केल्याने व्यक्तीची पैशाची समस्या सुटू शकते आणि जीवनात यश मिळवू शकते. आषाढ अमावस्येचे उपाय आणि युक्त्या सविस्तरपणे जाणून घ्या. जर तुम्हाला पैशाची कमतरता भासत असेल तर आषाढ अमावस्येच्या दिवशी एक छोटासा उपाय नक्कीच करून पहा. यामुळे घराची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि महत्त्वाच्या कामात यश येईल. यामध्ये पहिला उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला शनी आणि राहूचा कोप होत असेल तर तुम्ही आषाढ अमावस्येच्या दिवशी एक छोटीशी युक्ती वापरून पाहू शकता. यासाठी प्रथम 1.25 किलो कोळसा खरेदी करा. या दरम्यान लक्षात ठेवा की कोळसा फक्त लाकडाचा असावा. त्यानंतर कोळसा घ्या आणि तो वाहत्या पाण्यात किंवा नदीत प्रवाहित करा. आषाढ अमावस्येच्या दिवशी शांतपणे ही युक्ती केल्याने व्यक्तीला शनी आणि राहूच्या कोपामुळे पासून मुक्तता मिळू शकते. यासोबतच जीवनातील समस्या देखील दूर होतात. दुसरा उपाय आहे आषाढ अमावस्येच्या दिवशी बेलाच्या झाडाखाली स्नान करणे खूप चांगले मानले जाते. हे केल्यानंतर एखाद्या ब्राह्मणाला खीर खाऊ घालावी. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते आणि संपत्ती देखील वाढू शकते. तिसरा उपाय आहे जीवनात आनंद आणि शनिदेवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही आषाढ अमावस्येला एक छोटासा आणि प्रभावी उपाय करू शकता. या दिवशी घरात शमीचे एक रोप नक्कीच लावा आणि त्याची नियमित पूजा करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद नेहमी भक्तावर राहतात. या दिवशी शमीचे रोप लावण्यासोबतच तुम्ही काही फळं देणारी रोपे देखील लावू शकता. असे केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख आणि समृद्धी राहते. शनिदेवाच्या आशीर्वादाने तुम्ही जीवनातील सर्व दुःखापासून मुक्तता देखील मिळवू शकता. 4. जर तुम्ही आयुष्यातील समस्या आणि अडथळ्यांनी त्रस्त असाल तर याचे कारण पितृदोष असू शकतो. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आषाढ अमावस्येला एक सोपा तोटका करू शकता. यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी जा आणि दिवा लावा आणि तेथे काही अन्नपदार्थ ठेवा. हा तोटका केल्यानंतर घरी येताना चुकूनही मागे वळून पाहू नका. असे केल्याने व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होऊ शकते. तसेच हे तुमचे नशीब बदलू शकते आणि करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग उघडू शकते. आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला आणि जवळच्या शिवमंदिरात जा. तिथे शिवलिंगावर 8 फुले अर्पण करा आणि विधीनुसार पूजा करा. असे केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतात आणि अकाली मृत्यूचे भयही दूर होते. आषाढ अमावस्या दिवशी हा उपाय केल्यास तुम्हाला भगवान शिवाचे आशीर्वाद देखील मिळतात. 6. आषाढ अमावस्येचा दिवस पूर्वजांना समर्पित मानला जातो. अशा परिस्थितीत त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि पितृदोष दूर करण्यासाठी तुम्ही या दिवशी एक छोटासा उपाय करू शकता. आषाढ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ कपडे घाला आणि त्यानंतर लोटाभर पाण्यात दूध मिसळून ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करा. तसेच किमान 7 वेळा परिक्रमा करा आणि एका पानावर 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई घाला आणि झाडाखाली ठेवा. शेवटी पितरांचे ध्यान करा आणि पितृदोष दूर करण्यासाठी प्रार्थना करा. हा उपाय केल्याने व्यक्तीला घरातील समस्यापासूनही आराम मिळू शकतो. जर तुम्ही आयुष्यातील समस्या आणि अडथळ्यांनी त्रस्त असाल तर याचे कारण पितृदोष असू शकतो. यापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आषाढ अमावस्येला एक सोपा तोटका करू शकता. यासाठी एखाद्या निर्जन ठिकाणी जा आणि दिवा लावा आणि तेथे काही अन्नपदार्थ ठेवा. हा तोटका केल्यानंतर घरी येताना चुकूनही मागे वळून पाहू नका. असे केल्याने व्यक्ती पितृदोषापासून मुक्त होऊ शकते. तसेच हे तुमचे नशीब बदलू शकते आणि करिअरमध्ये यशाचे नवीन मार्ग उघडू शकते.
असे मानले जाते की आषाढ अमावस्येच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा सोबतच एक छोटेसे काम देखील केले पाहिजे. यामुळे व्यक्तीचे जीवन आनंदाने भरू शकते. या दिवशी किमान 11 किंवा 21 वेळा शनी स्तोत्राचे पठण करावे. असे केल्याने व्यक्तीला शनिदेवाचे आशीर्वाद मिळू शकतात. तसेच जीवनात सुखसमृद्धी येते आणि घरातील वातावरण आल्हाददायक राहण्यास मदत होते. अशा तऱ्हेने मित्रांनो, हे उपाय श्रद्धेने केल्यास तुमच्या जीवनातील समस्या सुटण्यास मदत होईल. शनैश्वराय नमः.